नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला इथे बटाटा पराठा करायचे आहे. त्यासाठी मी इथे बटाट्याची चटणी बनवली आहे, मीठ मिरची लसूण टाकून आणि मॅश केलेला आहे बटाटा, तुम्ही बघू शकता. आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे, बाकी काही टाकलेलं नाही त्यामध्ये. आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत. चला तर आता इथे मी गहूचं पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि त्यावरती आपण चटणी टाकून देणार आहोत. आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही, कारण चटणी मॅश केलेली आहे त्यामुळे पाणी लागणार नाही आपल्याला. चला तर चटणी थोडी थोडी टाकून आपण मळून घेऊया पराठ्याचं पीठ. अशा प्रकारे मी मळून घेते. बघा, आता असा गोळा तयार केलेला आहे. आता झाकून ठेवूया 10 मिनिटे. चला तर 10 मिनिटे झालेले आहेत. मस्त बटाट्याची भाजी त्या पिठामध्ये मुरलेली आहे. आता इथं आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आणि मस्त पातळ पराठा आपण लाटून घेऊया. चला तर आता लाटून घेते. बघा, अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि गॅसवर पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आणि पराठा टाकून देऊया. बघा, किती पातळ पराठा बनवलेला आहे. बघा, किती खमंग झालेला आहे आपला पराठा. चला तर आता पुन्हा मी पराठा टाकून दिलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घेऊया. मीठ मिरची लसूण टाकल्यामुळे खूप चव येते पराठ्याला. अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत पराठे आपले, खूप सारे. एकदम लुसलुशीत झालेले आहेत. मस्त झालेले आहेत बटाटे पराठे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर आता मी सर्व करून घेते. इथं बटर बरोबरही खाऊ शकता, दही बरोबरही खाऊ शकता, टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता. इथं तळलेली मिरची पण ठेवलेली आहे. खूप मस्त झालेले आहेत आपले बटाटा पराठे नाश्त्यासाठी. तुम्हाला जर माझे बटाटा पराठे आवडले असतील तर लाईक करा, व्हिडिओ बघत राहा, कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.